सांगा काही विधवा बायका काही विधवा मुलं राजाला बघायला भेटतायत आणि या सुवर्णाच्या क्षणामध्ये राजांचं अंतकरण भरून आलं. अंतकरण भरण्याचं कारण एवढंच होतं की ज्या वीर मावळ्यांवरती हे हिंदावी आम्ही स्वराज्य उभं केलं. ज्या वीर मावळ्याने हे स्वराज्य घडवताना रक्ताचे पाठ वाहिले गेले त्यातला एकही मावळ्या दरबारामध्ये महाराजांना कुठेही दिसत नव्हता आणि राजांचं अंतकरण भरून आलं होतं. त्या राजमाता जिजाऊ साहेबांना त्या सिंहासनाच्या पहिल्या चढताना आपल्या आईला नक्की म्हटले असतील की आऊसाहेब सिंहासनाची पहिली पायरी चढतो, अमाच मावळा म्हणणार राजा लाख मिळाले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असं म्हणणारा माझा बाजीयाच्या दरबारामध्ये आम्हाला काय दिसत नाहीये. आधी लगीन कोंडाण्या तरी मग माझ्या रायबाचं असं म्हणणारा माझा ताणा या दरबारासमोर काय दिसत नाहीये. नुकताच मरेला प्रतापराव गुजर होता जीवा म्हणून वाचला शिवा असं म्हणणारा मावळ्या दरबारामध्ये आम्हाला काय दिसत नाहीये. आज सुवर्ण क्षणाचा होता, आनंदाचा होता. वीर मावळ्यांचे राजे नाव घेत त्या 32 मानाच्या सिंहासनावरती उजवा टेकवला. राज छत्रपती झाले. राजांच्या अंगावरती सोने छत्र पकडला गेलं. 1000 माहुऱ्या उधळल्या गेल्या आणि या दरबारातून एक जुल्फिकार मात्र एक ललकारी दिली गेली. ती ललकारी अशी दिली गेली माझ्याकडून जोराने जय बोलायचंय की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय ताऊस शिवासराधीश्वर महाराजा धीरज जिजाऊंचा सुपुत्र भोसले कुलदीप श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की